साताऱ्यातला आंधळी धरण मे महिन्यातच ओव्हरफ्लो, परिसरातील सिंचनाचा आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यास होणार मदत। अहिल्यानगरमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे सीना नदीवरील पूल पाण्याखाली, रस्ता पाण्याखाली गेल्यानं परिसरात वाहतूक कोंडी। कोल्हापूरमध्ये धोकादायक इमारतींना महापालिकेची नोटीस, संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यात भुईमुग शेतीचं मोठं नुकसान, पावसामुळे भुईमुग शेती पाण्यात, शेतकऱ्यांचं लाखो रुपयाचं नुकसान। राज्यातील बाजार समित्यांमध्ये नाफेड आणि एनसीसीएफनं तात्काळ कांदा खरेदी करावी, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेची मागणी। पावसामुळे पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस चौकीची भिंत कोसळली, सुदैवानं जीवितहानी नाही। पंढरपूरमध्ये गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस, पावसामुळे उजनी धरणात 26,106 क्युसेक पाण्याचा विसर्ग। पुण्यातल्या खडकवासला पाणलोट क्षेत्रामध्ये रात्री मुसळधार पाऊस, मे महिन्यातच धरणाच्या पाणी पातळीत वाढ। मालेगावमधल्या कॅम्प परिसरात पतीनं केली पत्नीची हत्या, पत्नीवरील संशयावरून डोक्यात लोखंडी रॉडनं वार। भंडारा जिल्ह्यातील धक्कादायक माहिती समोर, खोटे दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून मिळवली अनेकांनी नोकरी, या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।